शांताबाई, पण शांताराम भाऊ लय मोठं फसवणूक केली आमची. सखूबाई, मी म्हणत जा तुम्हाला खोट वाटत द्या माया. मी म्हणू कोणी त्या माणसाच्या नांदी लागू नका तुम्ही. ते दोघं बहीण भाऊ सारखेच आहेत. नाही नाही शांताबाई, पण तुम्हाला बी माहित आहे माया कसं आहे तर सखूबाई म्हणतात मला. ऐकलं काय बिचारे, पण ते मय सखूबाई म्हणतात तर. सखूबाई 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 गेले वाटते लय पुढे. शांती शांती. पप्पू पप्पू रे, ओ पप्पू. आई तू शांत होय. बापा शंकर, मी कसं शांत हो रे शंकर. माझ्या समोर पोरगा जेलात गेला आणि ते बी भावजाईसाठी. काय काय करू रे शंकर. हे दिवस राहिले होते बाकी पाहायचे, नाही तर माझ्या शंकर किती चांगला आहे. आई तू अजिबात टेन्शन नको घेऊ. आणि काय झालं, तुम्ही काहीतरी माझ्यापासून लपून राहिली आई. मला समजलं. नाही तर शांता मामी अशी नाही आहे. कोण जेलात टाकेन. मनीषा कुठे गेली. मनीषा मनीषा आईच्या घरात जातो म्हणे 2-3 दिवस. मनीषाला तर हे काहीच माहित नाही. मग शांता मामीला तुम्ही काय केलं, काहीतरी केलं असेल म्हणून शांता मामीनं असं केलं. तर शांता मामी असं कधीच करू शकत नाही. मी पहिले शांता मामीची भेट घेतो. तुमचं मला काहीच खरं नाही वाटत. शंकर शंकर चला आता आता लेकरही झोपले, कामही झाले. आई घरीच नाही आले अजून. बरं झालं मी कॉलेजमधून लवकर आली. सगळे कामं तरी आटपल्या गेले. आता मन करून राहिलं बबलीची भेट घ्या. शांता मामी. अरे बापरे, कोणतरी आलं वाटते. ओ शांता मामी. कोण. मीच आहे शंकर. आवाज द्या बाहेर शांता मामीले. मनीषाचा चिवट आला. घरात या ना, कोण आहे तर. नाही नाही सविता वहिनी, मी घरात नाही येत, अर्जंट काम आहे. आवाज द्या शांता मामीले. घरी शांती आणि तिला मला त्यासाठी तिला चप्पलच घ्यावा आता. आई तू काय आली. जाय तू. मैरेन बोलायचं आणि तूच बसून भांडणं करत शांता मामी सोबत. राहिलं पप्पूला सोडून आणायचं. नाही काहीच बोलत नाही मी. तू थांबूच नको होती. जाय तू, तर रोडवर उभी रे. जाय बरं आई तू. मला शांता मामीला विचारू दे. येऊन राहिली बाहेर आताच. काय झालं शंकर दादा. सविता वहिनी, शांता मामी घरी नाही आहे काय. नाही कोणीच नव्हतं घरी. मी कॉलेजमधून आली तर आई घरी नाही, बाबा घरी नाही, राजाही घरी नाही, कोणीच नाही घरी. काय झालं, कोण तुम्ही घाबरले एवढे. सविता वहिनी, मनीषा कुठे गेली आणि काय झालं. मी वावरात गेलतो, मला घरातलं काहीच माहित नाही. काय भांडणं केले का येईन. पप्पूले पोलिस घेऊन गेले, जेलात टाकलं म्हणते. जमलं शंकर दादा, हेच पाहिजे होतं. काहून, काय झालं सविता वहिनी. तुमच्या भावाला जाऊन विचारा ना, तुमच्या बायकोला जाऊन विचारा. मला ना काय विचारू तुम्ही. लोकांचे लेकीबाईची फसवणूक करता तुम्ही. बरं केलं आईनं. त्याला तर हाई पावली होती. त्याला तर असं वाटे पहिले रिंकू संग असं केलं, मनीषा सोबत असं केलं. मोकाट हिंडून राहिलता, मोकाट जनावरासारखा. बरं केलं. मी तर म्हणतो त्याला आता सोडलंच नाही पाहिजे. मनीषाला बी सांगा लागेल असं. मला वाटते मनीषाला माहीत आहे की नाही माहीत आहे काय माहीत. असं वाटते येतो सांगून. थांब, अर्ध्या घंट्यात घरी येतो. तोपर्यंत लेकरं उठत नाहीत. नाही नाही गंगू काकूला सांगून देतो. लेकरं उठले तर पाहिजे. उशीर पाशी झाला तर मला काय करशील. शांताराम कुठे गेला काय माहीत. नाही तर शांतारामने माहीत झालं का नाही. शांताराम करते काही ना काही हालचाल. तो तर बहीणसाठी बायकोली मारायला भेट नाही. शांताराम लवकर ये, कुठे असतो तो. शंकरही नाही आला अजून. बसला असेल शांती संग बोलत. शांती भली चिकनी चोपडी बोलत राहते. शांतीले म्हणा आता तू किती बी चिकनी चोपडी बोल माझ्या पोरासंग, त्या बदला तर घेणंच शांती मी. माझ्या पोराला त्या जैलातली हवा दाखवली. एवढा माझ्या सज्जन पोरगा. माणसाला समजत नाही आपली बायको एवढी सुंदर दिसायली. रस्त्याने एकटी जाईन, कोणी पकडून नेईन, कोणी धरीन, काही समजत नाही नवऱ्याले. माया तर लोकांना सुंदर बायका भेटत नाहीत. माया नवऱ्याला सुंदर बायको भेटली, माती करते सुंदर बायकोची. माय बाई, हे कोण आहे. मला लढून राहिली. कोण आहे व. शकुनाबाई, काय झालं शकुनाबाई. कोण जाऊन राहा तुम्ही भर रस्त्यावर. मारला काय कोण. नाही ना मायबाई सविता, काय सांगू तुले. सगळं हरपलं व मायबाई. शकुनाबाई, पोरानं काढून दिलं वाटते घराच्या बाहेर. हाव ना शकुनाबाई, आजकालचे पोरं का नाही त्याच लायकीचे आहेत.
बायका शिकवतात ना त्याले. माया सुनीसारख्या सुना असल्या का नाही, भल्ली फजिती आहे माया सासूची. शकुनाबाई, लढू नको लढू नको, बरबाद झाली तू नाही. चल शकुनाबाई, वावरांदी माया संग कष्ट करा लागतात. अभय, युवा घेऊन चालली मी आता. गवत मवत कापतं धुऱ्या धाऱ्याचं. नवऱ्याला वाटते की धंदा करून राहिली. चल शकुनाबाई, काही लढू नको बापा. काय करतं, जे नशिबात असलं ते भोगावंच लागते. सविताबाई, मग एक गोष्ट ऐकशील तू? तूच बोलशील. सांग ना माय, ऐकायसाठीच उभी आम्ही. काय झालं शकुनाबाई? माया पप्पूले जेलात टाकलं शांतीनं. माय 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 माय, शकुनाबाई काही सांगू राहिली का मुली? शांती ना? माय माय, आता तर लग्न झालं हो माय त्या पप्पूचं. किती दिवसापासून पोरी पाहिले, पोरी नाही भेटत. आता इकून तिकून पोरगी भेटली मनीषा. आता शांताबाई आळवी आली. शोभलं काय शांताबाई जेलात टाकणं? आई, काय कर राहिली तू? लावून राहिली कधी बसून? चल रे घरी. शंकर, काय म्हणते रे बापा शांती? सोडत नाही म्हणते काय? आई, शांता मामीची भेट नाही झाली. तू घरी जाय बरं पहिले, मी जातो पप्पूच्या इकडे. चलो शकुनाबाई, मी येतो त्या घरापर्यंत तुला सोडून द्यासाठी. थांब शंकर. बाईवर माय मोठा आभार कोसळते रे बापा, लेकरायचं असं झालं की. चलो शकुनाबाई, आण माय बाई, मी तर कोणालाही सहारा करतो. तू जाय आई, मी येतो पप्पू जवळ. पोलीस स्टेशनमध्ये चाललो मी. थांब शकुनाबाई, मी रोशनीच्या बाबाला फोन लावतो, वावरात येत नाही म्हणून. हॅलो हॅलो, रोशनीचे बाबा, मी बोलू राहिली सविता. सविता, निघाली नाही का तू अजून? मी युव्याची वाट पाहून राहिलो. कधी येशील? संध्याकाळी? रोशनीचे बाबा, तुम्हाला काय माहिती आहे? पाहि ना, शकुनाबाईच्या पप्पूला जेलात टाकलं ना शांताबाईनं. माहिती आहे का तुम्हाला काही? आता शकुनाबाई रस्त्यात दिसली, मग लढून राहिली. शंकर गेला पोलीस स्टेशनले आणि शकुनाबाईला मी घरी घेऊन चालली. हो ठीक आहे, ठेवा मग. चल शकुनाबाई. चल आता मस्त स्वयंपाक बनवतो. कुकर झाला, वरणाचा झाला, भाताचा लावला, भाजी टाकली, फक्त पोळ्या राहिल्या आता. सकुबाई, जातो मी अंदर. माझी इच्छा अजिबात नाही शकुनाबाईचा दरवाजा ओलांडायची. असे लोकांचे लेकबाईचे फसवणूक करतात. नाही नाही शांताबाई, काहीच भ्यायचं काम नाही. चला घरात. शांती शांती, सकुबाई कुठे गेली? सकुबाई धावत आले मी रस्त्यानं. लय धात पायत आले मी. करीनाच तसा करून ठेवला ना चिंताजी बाबा तुम्ही. लय चांगला करीना करून ठेवला. काही गरज होती लोकांचे लेकबाईले फसवणूक करायची? दादा सांगितलं ना की तो पोट्टा काही ढंगाचा नाही, तो पप्प्या काही ढंगाचा नाही. पण ऐकलं का तुम्ही? तुम्हाला तर असं वाटे माझी बहीण होय तर काय जणच काय आहे. काऊन नाही ऐकलं तुम्ही? पाय ना, एवढी चांगली गोरी गुमटी पोरगी मनीषा, तिचं काय झालं? द्या तिला आता चांगला नोकरीवाला पोरगा पाहून. केली की नाही दुसरपणी? सांगा ना तुम्ही. किती द्या म्हणून मी चिंताचे बाबा तुम्हाला माहित नाही, चिंताचे बाबा तुम्हाला माहित नाही, पण चिंतेचा बाप कायचा ऐकते. शांती, तू आता बोलू नको. तू लय ऐकलं शांती मी. आता तू एक शब्द बी बोलू नको. एक शब्द बोलू नको तू आता. माया बहीणले, माया भाषाले तू काय काय बोलून राहिली. मी गट 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 ऐकूनच राहिलो. ऐकसान नाही तर तुमची चुकी आहे ना. ऐकाच लागेल तुम्हाला. मी तर म्हणतो की त्याला जेलात नेलं, तुम्हाला बी न्याय लागते जेलात त्याच्या संग. थांबा ना तुम्ही आता, तुमची बी पायली भरत आली. शांती, एक रखून देईन तुले. जास्त मस्ती करशील तू तर तू समजू नको. तुझी सगळी दोरी मा हाती आहे. काय करता तुम्ही? चोरतो चोरून शिज बनवून राहिले का मायावर? मला मारता का तुम्ही? हा, पाहिलं ना त्याला पप्प्याला काय दाखवलं तर? तुम्हाला दाखवू काय? तो पप्प्या होय, मी शांताराम हो. त्या शांतारामची ताकदच नाही पाहिली शांती अजून. दाखवू काय मग मी? हा, जे जे ऐकू राहिले ते तुम्ही डोक्यात बसून राहिले. दाखवू काय तुम्हाला? अरे बापरे शांती, ते मला चपट मारली. शकुनाबाई शकुनाबाई, शांताबाईनं शांताराम भोले मारली ना चापट. शकुनाबाई, मॅच जे पाहिलं ते त्या पाहिलं काय? हा सविताबाई,
मी पाहिलं शांतीनं माझ्या भावाला मारलं. सविताबाई हिची मस्ती मुरवा लागते आता. आता लय मस्ती आली आता. हिनं नवऱ्याला चापट मारली. शांताराम, शगुनाबाई तू बाहेरच काय? शांताराम, मी सगळं पाहिलं. शांतीनं तुला काय केलं तर? काही नाही. चल ना. कुठे पप्पू कुठे गेला? शांताराम, सरतो तू आता. काय करता सांग ना. भावाले सपोर्ट करता आणि भाऊ बहिणीला सपोर्ट करते. हे असे लोकांचे फसवणूक करणारे ये ना. घेऊन पडला मला कोणाचा. सरका दोन चिंतेचे बाबा तुम्ही. शकुनाबाई कुठे गेला पप्पू? शंकर कुठे गेला? शांताबाई काय झालं सविता? शांताबाई, तो शांताराम भोले मारलो काय? आम्हाला चापट ऐकू आली. धावत आलो आम्ही. हा मारलं. काय म्हणता? नाही शांताबाई, फक्त विचारलं मी तुले, बाकी काही नाही. तू मार ना, टेम्पायनं मार, काय नाही मार. मी ते नाही म्हणाले शांताबाई तुले, फक्त विचारलं तुले. शांताराम, जराशी शरम ठेव ना. बायकोनं चापट मारली आणि दात काढून हसून राहिला तू. किती निर्लज्ज आहेस रे. शकुनाबाई, ते जाऊ दे. पप्पूला जेलात नेलं म्हणते. मग रस्त्यानं 2-3 जणांना सांगितलं, म्हणून शांतीचं मी हे साईन करून राहिलो. तुला काय वाटते? चल, शंकर कुठे गेला तर पाय लवकर. सविता, ह्या लोकांना असा धडा शिकवा लागते. बाईवर लय अत्याचार करतात नाही हे. शांताबाई, चल बरं घरात. सुनीचा आवाज येऊन राहिला. चल बरं. सुलोचना, कायची होय? अरे आई, तुम्ही कधी आले? खबरदार, मले आईन घी म्हटलं कधी तर. आई म्हणायच्या लायक नाही असतो. अरे, आई म्हणायच्या लायक नाही आस? कोण? काय झालं? पाय ना, 5 पकवानं बनवून राहिली मी जेवण करायसाठी आज. थांबा, तुम्ही पण जेवण करून जा. तू सासू कुठे गेली? माझी सासू बाहेर गेली वाटते. घरात नाही ताई. मलाही माहित नाही कुठे गेल्या कुठे नाही. सांगून पण नाही गेल्या. म्हणून मी सरप्राईज म्हणून स्वयंपाक बनवून राहिली. होतं सारा स्वयंपाक आता, फक्त पोळ्याच राहिल्या. इले तर काही फरक नाही कोणत्या गोष्टीचा. नावही काढत नाही मनीषाचं. सुलोचना हो, मी कुठे गेली सांग लवकर. तुझी सासू. अरे आई, कोण घे? सगळी पलटणच आली. शकुनाबाई, काय बाई हे? काय ऐकू राहिली मी? सखूबाई, तुम्ही काय ऐकलं काय माहित नाही मला. माझ्या पोराला कोण जेलात टाकलं तुम्ही? काय जेलात? आम्ही? कोण सांगितलं तुम्हाला? शांताराम भाऊ, खरंच पप्पू जेलात गेला काय? मीच टाकलं. शकुनाबाई, ते तुमचं मॅटर माहित नाही मला, पण त्यानं मला लोटलं ना, मीच टाकलं. तू काय लिहिली माघारी? चल निघ माझ्या घरातून, निघ लवकर. त्या घराने याली उभी नाही पडली काही मी. चला झेंड्याचे बाबा. शांते, माझ्या बहीणचं घर होय, मी नाही येत. ओ माय बाई, शांताबाई. शकुनाबाई, शांततेनं घे सगळं. शांताराम, काय घेतं शांततेनं? त्या बायकोने महापोराला जेलात टाकलं. नवीन लग्न झालं महापोराचं. शोभते का त्या बायकोले असं हे? आणि तुले बी मारलं. तू त्या बायकोच्या नावाचा रिपोर्ट दे. शांताराम, भिवू नको तू, मी त्या पाठीशी आहो. काही वागू नको तिले. तू टेन्शन घेऊ नको, मी तुला लग्न करून देतो. शांतीला अजिबात तू वागू नको. नाही लेते दैला, ऐसा ही हो ना शांताबाई को. शांताबाई वय 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 कर रही थी, अब बैठी रही ना मुंह में लड्डू दबा के. सुलोचना, मनीषा कोण आली माझ्या घरी? मी तुमच्या घरी आली बोलायले आणि तुमचं भलतेच विषय निघून राहिली व. शकुनाबाई, तुमच्या ननद भाजे तर तुम्ही पायत बसा. काय तर पहिले तुम्ही सांगा, माझ्या पोरीचं कोण असं होऊन राहिलं? नाही सखूबाई, काहीच तर नाही झालं. मनीषा आता मला 2-3 दिवस आईच्या घरी राहायला चालली, बाकी काही नाही झालं. मग सांगा आता नवीन आठवण येते आईबाबाच्या घरची. मग आपण नाही म्हणतो काय? म्हणून गेली मनीषा. तुम्ही काय समजल्या सखूबाई? मनीषा तर म्हणे फसवणूक केली म्हणे. सुलोचना, मनीषानं मला म्हटलं माझ्यासोबत चांगला वागत नाही माझा नवरा, माझ्या जेठाने समोर चांगला राहते म्हणते. हो काय वय हे? नाही आई, तुम्हाला सांगतो काहीच नाही झालं बरं. सगळ्याचं जड शांता मामी होय. शांता मामीले आमचं बरं नाही दिसून राहिलं. शांता मामी याले भडकून देते, त्याले भडकून देते. शांताराम मामा तर आमच्यासोबत चांगलेच आहेत, पण शांता मामी आमच्यासोबत असंच करून राहिली. करून काय माहित. हाय ना आई? हा सखूबाई,
बरोबर बोलली सुलोचना. मग अशी कोण म्हणीन ते फसवलं. मी घाईगे निघाली घरून. ऐकल्याबरोबर. शकुनाबाई, तुमची मायाशी गाठ आहे. मायापुरीले नगभर बी दुखणं नसलं पाहिजे, लक्षात ठेवा तुम्ही. सखूबाई, तुम्ही काही काळजी नका करू. सुलोचना, दे ना पाणी गिनी, दे ना चहा गी कर, नाश्ता बनव. सखूबाई, शंकर आपला गेला सोडायले. काय आहे त्याच्यानी? आपण काही कोणा चोऱ्या केल्या की कोणाला काही केलं? काहीच नाही. तुम्ही शांत राहा. चला बसू आपण हॉलमध्ये. सुलोचना, पाणी घेऊन येतो. हो आई, बसा. शकुनाबाईचं काय समजून राहिली, काय प्लॅनिंग आहे काय नाही. सगळा आरोप शांतीवरच देऊन राहिले. सुनई, शकुनाबाई बी, सगळेच जण. मला तर असं वाटते शांतीचं काय होईन आणि काय नाही. आता शांता, आता सोचा फक्त तुम्ही, शांता मामीचं काय होईन. हो ना पोरी, मी विचारच करून राहिलो. लक्षात ठेवा शांताराम मामा, रोडवर ऍक्सिडेंट खूप होतात बरं. त्याच्यात शांता मामी बी असू शकते. नाही, शांता मामी त्या मायाशी पंगा घेतला. सुलोचनाच्या पुढे कोणीच जात नाही बरं. फक्त सुलोचना दाखवत नाही मीपणा. चला आता गुलाबजामुन देतो, पहिले तोंड गोळ करतो सखूबाईचं, आणि मिठाई गोष्टी सांगतो 2-4. मला माहित आहे सखूबाई गोड कायच्यात होते. तुला काय वाटते म्हणा शकुनाबाई, त्या मला हाकलून दिलं ना माईनी समोरही. आजपासून त्या घरांदे पाय नाही टाकत कधीच, आणि तुला ती माझ्या घरी नाही येऊ देत. अरे शांताबाई, शांताराम भाऊ आले का वावरातून? आले बी आणि गेले बी बहीणच्या घरी. घरी नाही येत. जा, तुम्हाला काम असेल तर बहीणच्या घरी येत. शांताबाई, काय झालं शांताबाई? त्यासोबत बोलायचा बहाणा सांगू मी? शकुनाबाईच्या पोराले जेलात नेलं काय? पोलीस आहे ना. हा सकाराम भाऊ, जो गुन्हा करीन त्याला सजा तर भोगाच लागेल. नाही, मी विचारून राहिलो फक्त, माहीत झालं म्हणून. बरं, लोक जखमीवर मीठ टाकायला एक नंबर. पाय, लग्न झालं पोराचं, आता काय म्हणेन बायको. आई अजून नाही आली. कुठे गेली कुठे नाही तर सांगितलं बी नाही मला. मी आली आणि आई चालली गेली. काही गमून नाही राहिलं. सविता ताई, तू कधी आली? मनीषा, त्या फोन नाही आला ना, मला काही गमलं नाही म्हणून मी आली. आई कुठे गेली? सविता ताई, मी आल्याबरोबर आईला सांगितलं आपली फसवणूक झाली, असं झालं. आईने एवढंच ऐकलं आणि कुठे गेली काय माहित. माझ्या घरी गेली की मी म्हणून तुझ्याच घरी गेली. अजून आईचा पत्ता नाही. मनीषा, काही काळजी करू नको. आई माझ्यासोबत आली होती, त्या घरी गेलो होतो आम्ही. खरंच काय शांता काकू? हो, मला वाटलं तुझी तब्येत कशी आहे काय आहे. मला माहित नाही सविता आली म्हणून मी त्या भेटीसाठीच आली. म्हटलं तू येई तारीख इकडे आली. तू कशी आहेस? मनीषा, हिंमत ठेव. हिंमतची किंमत होते मनीषा. एक दिवस सगळं बरोबर होऊन जाते. आणि तुला ते सांगायला आली मी, पप्पूले जेलात नेलं सकाळीच. खूप चांगलं झालं शांता काकू, खूप चांगलं झालं. पण घ्या मंडळी, तुमची खूप साथ आहे हो. व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. घटना ह्या रिअल घडलेल्या आहेत. शांताबाई तुम्हाला नवीन दाखवते, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहा लागेल. शेअर पण नक्कीच करा, माहिती मिळते सगळ्यांना. चला मग, खूप नावं आले कालपासून, आपण थोडे नावं घेऊ. थांबा, पप्पूचं दाखव उद्याच्या भागात. आणि त्याचे भावजाई किती गुणाचे आहेत तिथे तो आपण उद्या. मनोज बोबडे, परतवाडा, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. निशाताई गाडलिंग, संगीताताई ठाकूर, रंजनाताई इंगोले, पूजाताई सोईतकर. चला मग, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. भावजेने देऊ द्या हो, हाकलून दिलं, ननदनं हाकलून दिलं, पण जे सत्य आहे तेच करीन शांताबाई. पहा मग उद्या.